नमस्कार मित्रांनो, मी तेजस ग्रुप एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो 6:15 झाले सकाळचे आणि आपण आलोय खाडीवरती फिशिंगला, आपल्या रेग्युलरवाल्या स्पॉटला। तर बघूया, सेटअप लावूया पटकन आणि कास्टिंगला सुरुवात करूया। तांबूशी वगैरे लागेल कदाचित, बघूया काय लागते। सगळ्यावरून कचरा येतोय। आज रॉड पण दुसरा आणलाय, डायवाचा लिगाली सी बस। मस्त रॉड आहे, एकदम भारी। इकडे अगोदर स्ट्राईक बऱ्याच व्हायच्या, यावर्षी एक तांबूशी नाही लागली ह्या साईडला, खडपातच वरती लागतात। इकडे पण मस्त चांगल्या साईजचे तांबूशे लागायचे कोंडीत आतमध्ये। यावर्षी कोंडीत तांबूस थांबत नाही, काही कळत नाही। छोट्या कान्याची पिल्लं पण लागायची खूप। लागला मित्रांनो, तांबवसा लागला बाबा। लय वेळा इम्पोस्टरला लागलाय। हो, आयो बेटा, चांगला पीस आहे। हे बघा, मगाचपासून कास्टिंग करतोय, काय हुकच होत नव्हतं। निघायचाच प्लॅन होता, आता वरून मारला ना तर मस्तपैकी इम्पोस्टरला कॅच झाला बघा। चांगली साईज आहे एकदम। इम्पोस्टर पर्ल व्हाईट कलर आहे, ह्याला पकडला। जिगेड आहे 10 ग्रॅमचा। ऊन लागायला लागलं। तर मित्रांनो, काल आपण सकाळीच गरवायला आलेलो, एक तांबूशी काढली। आज परत एकदा आलोय, तर पाणी थोडंसं वरतीच आहे। तर बघूया, दादा पण आहे सोबत, व्हाईट टायगर। कसं माहिती आहे, सगळे मासे इम्पोस्टरवर काढायचे नाही, सगळा वापरून बघायचा। तांबूशीना शिंपला पण मस्त लागते, आणि अशी हलकीशी झटके दिलास ना शिंपला, मस्त धरती असली तर। तर कालचाच रॉड आहे डायवाचा, लिगाली सी बास म्हणून। तर मस्त रॉड आहे, बरेच दिवस यूज करतोय। पण आता ही कशी माहिती, मासेच कमी आहेत। काल एक तांबूशी लागली, पण ॲक्शन लूर खतरनाक घेतात याच्यावरती। ॲक्शन द्यायला ना खूप मस्त आहे, एकदम जबरदस्त लूर ॲक्शन घेतात। आणि लाईट वेट आहे, त्याच्यामुळे कास्टिंग करायला पण मस्त, किती पण गरबत राहा हात दुखत नाही, एकदम लाईट वेट सेटअप आहे। लागलो मित्रांनो, बऱ्याच वेळा कास्टिंग करून लागलो। असं तांबवसाच असत तेव्हा तिथं, म्हणजे तांबवसा आहे, होय तांबवसाच असत। साधारण हा कडीकच पेवतीला, होय तांबवसा आहे। कलचेवडाच आहे तो, इकडे दादा आहे। लागत हातात, इम्पोस्टरलाच लागले पांढऱ्यावाल्या। मग बरेच लूर ट्राय केले, लागला फायनली चावत। अरे दात बघ कसले चावतात हा बेकार आहे का। याक तांबवसा लागतं मित्रांनो।
तर बराच वेळ कास्टिंग करत होतो, काल पण तसंच झालं, बराच वेळ कास्टिंग करत होतो, त्याच्यानंतर लागला बऱ्याच उशिराने. आता पण सेम. चला मित्रांनो, पावणे 8 झालेत, कल्टी मारूया. एक तांबोशी काढली आणि एक लागून सुटली मस्तपैकी, म्हणजे 2 कॅच झाले असते आज. पहिल्या दिवशी काही मी शूट नाही केलं, त्या दिवशी एक तांबोशी लागली, काल एक लागली, आज एक काढली. तर चला आता वरती थोडा जाऊन कास्टिंग करतो तिथे आणि घरी जाऊया, त्याच्यानंतर मग भेटू व्हाळात. इकडे 2-4 कास्ट मारूया आणि घरी जाऊया मग. छोटी तांबूशी लागली आहे, एकदम छोटी. साईज बघाल ना. मी बोल सेम उकल झालेली. तर छोटी साईज आहे, एवढी पण छोटी नाही, पण हे बघा इथे गरी लागली आहे, त्याच्यामुळे तिला पण घेऊया, जखम झाली तिला. तर मित्रांनो, सकाळ आपण फिशिंगला गेलेलो, आता आले आपण इकडे जंगलात कुकिंग करायला. तर दादाला मासे आपण पकडले ना, त्याची रेसिपी बनवायची होती. तर काल एक तांबोशी होती पकडलेली, आज एक तांबोशी पकडली त्याने. तर आपला व्हाळ हे बघा, हे आले ना की हे असे दगड रापूक बिपूकशी सुरुवात करतात. बाबू, सुक्याचा दगड रापायचा नाही अजिबात, पाण्यातला रापायचा. हां, पाण्यात आल्यावर थंड वाटतं. अमोल इकडे बारके आहे. ए खुशी, हॅलो, हाय कर, हाय कर. ही इकडे खुशी आहे. खुशीला पाणीच हवं होतं, मी बोललो आटलं असेल थोडंफार तरी आहे तिला, साधारण पाय बुडवण्या एवढं तरी. इकडे दादा आहे, वहिनी आहे. किती तांबोशी आणल्या? 2 तांबोश्या मोठ्या आणल्यात आणि एक छोटा आहे. हा, छोटा पण आणला. पण आणले. हे बघा, घरून आणावं लागलं पाणी, कारण आता पाणी नाही इकडे, आटलं तिथेच आहे, शिल्लक आहे फक्त, त्याच्यामुळे रेसिपीला पण पाणी नाही बघा, आणायला लागलं. तर आपण ना खूप दिवस व्हाळात कुकिंग केलेली नाही आहे, कोकणी मसालावरती पण व्हिडिओ टाकला नाही आहे, टाईमच नाही भेटला. आणि दुसरी गोष्ट, व्हाळात ना आता पाणी नाही आहे, तर घरून आणावं लागतं. आणि बरेचसे कार्यक्रम वगैरे होते, त्याच्यामुळे ते सगळं मॅनेज नाही होत होतं. लवकरच बनवू कोकणी मसाल्याचे एपिसोड, लवकरच बघायला मिळतील. पावसात मस्तपैकी आपण कुकिंग करू कोकणी हे बघा, 2 मासे आणलेत मस्तपैकी, 3 सॉरी, हा चुकून आलेला तांबोसा आहे मित्रांनो. हां, ह्याला मी सोडूनच देणार होतो, पण त्याच्या नाही ते हुक लागला, त्याच्यामुळे मग त्याला सोडला नाही. ह्यांची दोघांची साईज मस्त आहे. आणि ह्याच्यामध्ये खेकडे आहेत, हे पण पकडून आणलेले आहेत रात्री, मिक्स खेकडे आहेत, वेगळेच आहेत. काही काही मडक्रॅब आहेत, वेगवेगळे पण आहेत. ते बघा, वेगवेगळे आहेत, मिक्स आहे. हा बघा, हा मडक्रॅब नाही आहे, खाडीतला खेकडा नाही, हा समुद्री वेगळाच खेकडा आहे. असलेच जास्त आहेत. बाकी हे बघा, हे असे आहेत. हा ग्रीन क्रॅब आहे, मोठा होणारा. ही बघा, ही मंडई काय करते बघा. खुशी मॅम, क्या कर रही हो? हा, ए ना बाबू, काय सांगितलं तुला? सुक्याचे दगड पलटायचे नाही, खेकडा नसतो. इकडे दादाच्या चॅनलची शूटिंग चालू आहे हे रेसिपीची. हे चॅनलचं नाव काय? तडका मराठी बाय मंगेश. लिंक इकडे डिस्क्रिप्शनमध्ये दिसत असेल किंवा वरती दिसत असेल, तुम्हाला तिकडे जाऊन चेक करा. भन्नाट भन्नाट रेसिपी असतात, कारण दादाची रेसिपी भारी असतात माझ्यापेक्षा. तो शेफ आहे जालीम. तर आज कसली रेसिपी खतरनाक बनवीत बघा. मी काही जास्त तुमका दाखवणार नाही, तर तुमका दादाच्या चॅनलवर जाऊन बघूक मिळत. बरोबर आहे, कापीत तो कोणाची कोयत्यानंच काढायची साला त्याची. हां, कोकणी माणूस साला काढण्यात हुशार असता. इकडे रतांब्याचं झाड आहे, आता रतांबे धरलेत बघा. हे बघा, पिकलेत पण. हा बघा, रतांबा. तर ह्याचं साल आहे ना, हे सुकवून त्याच्यावरती प्रोसेस करून कोकम बनतं त्याचं. बिया आहेत आतमध्ये, कोकम बटर वगैरे पण बनवतात त्याच्यापासून. रतांबा. हो, काय ऐकत नाही, लाकडात जमा करता.
भात ठेवला ना दादा पण विस्तव सगळं पाठीच येत आहे. होय भात आणि माशाचा सार खाऊक लयच मजा येत. म्हणजे माशाचा सार नाही ग्रेव्हीवालो मासून दादाच्या हातचो तांबूशी. तो तिकडे कापताय मासे. 2 तांबूशी आहेत. 3 आहेत ॲक्च्युली, एक छोटी आहे. बघितलं त्याने जरा सालबिलं काढून, पण विषय जरा डेंजर होतो. तर लगेच जरा कापतो नंतर मग बनवित तो. इकडं बाबू हॅलो. व्हाळात मजा येते की सड्यावर? व्हाळात मजा येते की सड्यावर? व्हाळात कशाला मजा येते सांग लगेच. चल काय मासे असतात व्हाळात म्हणून ना. मासे बघायला जाऊया आपण धरणात. ही गँग काय करता काय आयडियाच नाही. काय बनवतास काय ह्या आवर क्या? काय बनवला हे? हां तलाव. गुड. मस्तपैकी तिन्ही पण मासे कापलेत. एक छोटाच होता, 2 चांगल्या साईजचे होते. आणि पीस बघताय कसे पडलेत बघा. ताजी ताजी तांबोशी. एक कालची आहे ॲक्च्युली, एक ताजी आहे. एक काल पकडलेली फ्रीजमध्ये ठेवलेली आणि एक आज पकडली आपण सकाळी. तर ही मंडई आली बघा सड्यावरून खाली. ती आता घरी चालली मला वाटतं. तर इकडे पाणी पिईल आणि घरी जाईल. धुवायचे आहेत. दादाने खेकडे पण साफ करून घेतले आहेत हे बघा. आणि हा रस्सा काढला काय डेंग्याचा? डेंग्याचा रस्सा काढला दादाने. खलबत्ता आणला होता घरून काच, तो बघा. तरी बघा मंडई पाणी पिली आणि वाटेने आता घरी सरळ. तर मी मासा कापून दिलाय. आता आपल्या काय करूचा नाही. आता फक्त डायरेक्ट खाऊचा काय बनविता. तर घाम तर खूपच आलाय, गरम पण खूप होते. चुलीजवळ तर जास्तच होते. तर आता आपण आपली खेकडी घालून घेऊया. कोकम. खेकड्याचा रस्सा तर टाकलाय दादाने. आता खेकडे शिजू देत. तांबूशीचं कालवण पण बनवायचं बाकी आहे. आणि पाऊस धरलाय या मध्ये मध्ये. वातावरण असं मिक्स असतं आता. सुसाट होणार हा. पण मिक्स खेकडे आहेत. बघूया मिक्स खेकडे कसे लागतात. हा काय तू खेकडे खाते? कसले पण खेकडे खाते की? खेकडे कसले पण चालतात ना? आणि काय काय चालतं? शिंपला आणि कोलंबी. हां मच्छी नाही ना? मच्छी कसलीच नाही. बांगडा, बांगडा, पापलेट आणि सुरमई बस. बाकी काय नाही. म्हणजे तांबूशी आपल्याकडे खाऊची. तांबूशीला मसाला लावायचा आता आपल्याला. आम्हाला मसाले लावून घेऊ चला. धूर इलो दादा, तो धूर इलो बेकार. चुलीजवळ. आणि वातावरण असं मिक्स आहे ना, हवा नाही अजिबात, त्याच्यामुळे गरम जास्तच होते. तिकडे खेकडा शिजतोय चुलीवरती. तर इकडे ना आता मस्तपैकी तांबूशीचं कालवण बनवायचं काम चालू आहे दादाचा. इकडं मसाला लावला ना माशाक मस्तपैकी सुसाटमध्ये. पीस एकदम नादखुळा येतं मस्तच. इकडे बघताय खेकड्याचं कालवण जबरदस्त मस्त झालं आहे. म्हणजे खेकडा सुक्का, एकदम अशी घट्ट ग्रेव्ही नाही बनवली. आता बनवतोय माशाचं कालवण, ते पण टोपामध्येच बनवतोय. नवीनच टोप आहे. टोपाचं उद्घाटनच करू की व्हाळा तिलो काय कळत नाही. तर ह्या मंडळींना ना जेवायला दिले अगोदर, आम्ही नंतर जेवतो. ते बघा काय जास्त काही घेतलं नाही. हा बघा, हा खेकड्याचा रस्सा तर नको जावा होता, मीच दिला. डेंगा चावतोय. डेंग्यात मांस आहे बरकू की नाही आहे? चावणे का डेंगा? चावणे का? मासा पण घेतला. एक खुशी काय खातेस? काय काय खातेस? भात आणि खेकडा. खेकड्याचा रस्सा खुशीने घेतलाय. कसा आहे? मस्त आहे. पप्पाने कसा बनवला खेकडा? मस्त बनवलाय. तर मित्रांनो हे बघा, जेवायला घेऊया. बाकीची मंडळी जेवली. इकडे दादाने घेतले जेवायला. मासा आहे, खेकड्याचा रस्सा थोडासा मिक्स झाला आहे, भात आणि मस्तपैकी कांदा. बाकीचे मासे खातो. तांबूशीची बघ टेस्ट आता करून. तर आता आपण तांबूशी खाऊन बघूया. तर मित्रांनो जेवायला या. अर्धा थोडासा जेवलो, पण मस्तपैकी माशाचं कालवण आहे. आणि एकदम असं घट्ट नाही, थोडंसं पातळ आहे आज. पण टेस्ट भन्नाट आहे. थोडंसं तिखट पण आहे, कारण मसाले टाकण्याचे प्रमाण वगैरे थोडंसं इकडे तिकडे असतं. पण भारी आहे, जालीम आहे. आणि सगळ्यात बेस्ट ना, माशाचं कालवण ॲक्च्युली मी खातच नव्हतो.
पण जेव्हापासून तांबोशीचं कालवण बनवलं ना त्यापासून मी खायला सुरुवात केली. जबरदस्त होतं. तर मस्तपैकी जेवायला या आणि दादाच्या चॅनलवरती तुम्हाला रेसिपी फुल बघायला मिळेल. तर नक्कीच जाऊन व्हिजिट करा. तर हा व्हिडिओ आता इथेच एंड करूया. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.